नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि मी पुष्कर, व्हिजिटाय स्टुडंट. आज तुम्हाला सांगणार आहे की खूप मुलांचे प्रश्न येत आहेत की दादा, आता एक्झाम आमची झालेली आहे, पण आता इथून पुढे प्रोसेस कशी असणार, त्या प्रोसेसमध्ये किती टाइम जाणार, कॅपराऊंड म्हणजे नेमके काय असतात, आणि कुठल्या कुठल्या गोष्टींची आम्हाला काळजी घ्यावी लागेल. कारण आम्ही या काउन्सिलिंगच्या प्रोसेसमध्ये नवीन आहोत, पण तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे आम्हाला जर थोडं गायडन्स केलं तर बरं होईल. त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवतोय की नेमका आता एक्झाम झाल्यानंतर कुठल्या कुठल्या स्टेजेस येतील, काय काय तुम्हाला करावं लागेल, कुठल्या कुठल्या गोष्टींची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल, हे फार महत्वाचं असतं. काही मुलं काय करतात की बऱ्याचशा गोष्टी टाळतात आणि नंतर त्यांना फायनल ऍडमिशनच्या वेळेस, कॅप राऊंडच्या व्हेरिफिकेशनच्या वेळेस फार प्रॉब्लेम्स येत असतात. तर चला, तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला व व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. त्याचबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकतात, ज्यामध्ये तुम्हाला आता रेग्युलर कॅप राऊंडचे अपडेट्स मिळणार आहेत. कुठली कधी काय प्रोसेस कधी सुरू होणार आहे ते सर्व तुम्हाला त्यात सांगण्यात येणार आहे. आता आपली एक्झाम झाली, आता इथून पुढची प्रोसेस काय, तर जूनच्या पहिल्या आठवड्यात 8 तारखेनंतर 15 तारखेच्या 8 तारखेच्या दरम्यान तुमचा फर्स्ट अटेम्प्टचा निकाल येऊ शकतो. अजून सीईटी सेल कडून असं कन्फर्म नाही झालंय की पहिल्याचा रिझल्ट आधी येईल की दुसऱ्याचा आणि पहिल्याचा सोबत येईल. त्यामुळं माझ्या अंदाजे जसं जेईचं असतं तसं फर्स्ट राऊंडचा आपला रिझल्ट आधी येण्याचे चान्सेस आहेत. पण कदाचित पहिला आणि दुसरा अटेम्प्टचा सोबत पण येऊ शकतो. आता त्यातून आपले बेस्ट ऑफ 2 म्हणजे त्या दोघांमधले जे बेस्ट आहेत ते आपलं मात्र कन्सिडर होणार आहे. हा एक तुम्हाला बेनिफिट असणार आहे. पर्सेंटाईल आल्यानंतर काय येणार, पर्सेंटाईल आल्यानंतर तुम्हाला जे डॉक्युमेंट्स कुठले कुठले लागणार आहे यावर आपण एक व्हिडिओ स्पेशल बनवणार आहेत. कुठल्या कॅटेगरीसाठी कुठले डॉक्युमेंट्स लागतात ते सर्व त्यामध्ये आपण सांगणार आहोत. त्यामुळे तो व्हिडिओ पण बघायला विसरू नका. डॉक्युमेंट्स काढल्यानंतर तुमचे डॉक्युमेंट म्हणजे कॅप राऊंडचा फॉर्म भरावा लागतो. त्यात तुम्हाला पुन्हा तुमचे नाव वगैरे सर्व गोष्टी तुम्हाला चेंज करता येतात. आता जर तुम्ही MST CETच्या वेळेस जर ओपन टाकलेला असेल आणि आता तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट किंवा कास्ट व्हॅलिडिटी आलेली असेल, तर मग तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी व कास्ट ते सर्व चेंज करता येणार आहे. त्यामुळे आता तुम्ही टेन्शन घेण्याची गरज नाहीये. कॅप राऊंडच्या फॉर्म फिलिंग झाल्यानंतर आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असतं, ज्यामध्ये तुम्हाला कुठले कुठले डॉक्युमेंट्स लागलेले आहेत कॅप राऊंडच्या फिलिंगच्या वेळेस ते सर्व तुम्हाला त्यात टाकावे लागतात. आणि एकदा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यावर आपल्याला एक रिसिप्ट भेटते. ती रिसिप्ट तुम्ही जपून ठेवायची असते आणि ती रिसिप्ट आपल्याला फायनल ऍडमिशनच्या वेळेस लागत असते. त्यामुळे काही मुलं ही रिसिप्ट हरवतात. आता व्हेरिफिकेशन म्हणजे काय असतं, तर त्यात काही नाही, तुमची ओरिजिनल डॉक्युमेंट तिथं घेऊन जावं लागतात. आता यावेळेस बऱ्याचशा मुलांचा एक प्रॉब्लेम येत असतो, त्यांच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असतं पण कास्ट व्हॅलिडिटी नसते. तर दादा मग व्हेरिफिकेशन होईल का? हो, कास्ट व्हॅलिडिटी नसली, त्याची रिसिप्ट जरी असली तरी तुमचं व्हेरिफिकेशन होतं, पण रिसिप्ट असणं गरजेचं असतं. पण फायनल कॅप राऊंडचं ज्यावेळेस असतं ऍडमिशनच्या वेळी मात्र तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंटच लागतं, नाहीतर तुमचं ऍडमिशन ओपन मध्ये स्विच होत असतं. काही केसेसमध्ये तुमचं ऍडमिशन कॅन्सल सुद्धा होत असतं. त्यामुळं व्हेरिफिकेशन जरी तुम्ही कास्ट रिसिप्टवर केलेलं असलं तरी तुम्हाला ऍडमिशन घेताना कुठल्याही 6 महिन्याची मुदतवाढ वगैरे मिळत नाही. बऱ्याचशा पालकांचा हा गैरसमज झालेला असतो की नोकरीमध्ये कसं असतं तसं इथं मात्र नसतं. त्यामुळे सीईटीच्या ऍडमिशनच्या वेळेस तुम्हाला फायनल डॉक्युमेंट हे लागणारच आहे. त्यामुळे व्हॅलिडिटी जर मिळणार असेलच तरच तुम्ही कॅप राऊंड मध्ये त्या कास्ट मधून प्रोसीड करा. जर खूप साऱ्या अडचणी व्हॅलिडिटीला येत असेल तर मग तुम्हाला ओपन शिवाय दुसरा पर्याय नसतो. आता कमी पर्सेंटाईलच्या मुलांनी काय करायचं, कमी पर्सेंटाईल आल्यावर इंजिनिअरिंग वरती आहेत का, हे सर्व मेंटॉरशिपचे सेशन तुम्हाला आमच्या चॅनलवर भेटणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला तुम्ही विसरू नका. त्याचबरोबर काउन्सिलिंगचे जे असतात, काउन्सिलिंग म्हणजे काय असतं, तर तुम्हाला काउन्सिलिंग म्हणजे काय की काउन्सिलरकडे फी भरायची आणि आपली काउन्सिलिंग करून घ्यायची. काउन्सिलर तुम्ही लावला जरी चांगलीच गोष्ट आहे, काउन्सिलर लावलाच पाहिजे, कारण आपली कॉलेज लिस्ट पण तेवढी मॅटर करते. पण पूर्णपणे काउन्सिलरच्या भरोश्यावर राहून चालत नाही. काउन्सिलर काय सांगतायत ते बरोबर आहे की चुकीचं आहे हे पण तुमचं बघून घेण्याचं, एक विचार करण्याचं व त्याचा अभ्यास करण्याची तुमची पण जबाबदारी आहे. प्रत्येक डॉक्युमेंट आता तुम्ही काढायला सुरुवात करा. कुठले डॉक्युमेंट लागणार हे मी तुम्हाला उद्याच्या दिवशीला सांगेल. त्यानंतर आपलं व्हेरिफिकेशन झाल्यानंतर डायरेक्ट कॅप राऊंड सुरू होतात. 4 कॅप राऊंड होतात. 4 कॅप राऊंड मध्ये आपल्याला पहिला, दुसरा, तिसरा असं प्रत्येकाच्या वेगवेगळे फॉर्म भरता येतात. कॉलेजेसची सिक्वेन्स चेंज करता येते. त्यामुळं
हे जे डाऊट्स तुमचे आहेत ते या व्हिडिओमध्ये आय होप तुमचे सॉल्व्ह झाले असतील. याच्यानंतर आपण मेन आपल्या मेंटरशिपच्या प्रोग्रामला सुरू करणार आहोत. थँक्यू.